सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। फलटणमध्ये 2 नोव्हेंबर 2025 रोजी मा रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या जीवनावर आधारित फकीरियत चित्रपटाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। क्रियायोग मिशन फाउंडेशनच्या संस्थापिका असलेल्या गुरुमाई यांच्या हस्ते चित्रपटाचे लोकार्पण झाले। यावेळी फलटणमधील साधकांनी गुरुमाईंना क्रियायोग भूषण पुरस्काराने सन्मानित केले। सोहळ्याला डॉक्टर, विधिज्ञ, मान्यवर आणि स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1 डिसेंबर रोजी सिटी प्राईड फलटण येथे झालेल्या विशेष स्क्रीनिंगला चित्रपटाची 380 आसन क्षमता अपुरी पडत 460 प्रेक्षकांनी उपस्थिती लावली। अतिरिक्त खुर्च्या लावून व्यवस्थापन करण्यात आले। चित्रपटानंतर सर्व प्रेक्षकांना मा गुरुमाईचे दर्शन व कृपाशीर्वाद मिळाला। स्क्रीननंतर आयोजित पत्रकार परिषदेत गुरुमाईंनी सुमारे 1.5 तास अध्यात्म, क्रियायोग, ध्यान, तंत्र आणि पाखंड साधना यातील फरक यावर सखोल मार्गदर्शन केले। गुरुमाई गेली 10 वर्ष महाराष्ट्र आणि वाराणसीतील काशी प्रदेशात क्रियायोगाच्या बॅचेस घेत असून ध्यान, प्राणायाम, मुद्रा आणि प्राचीन आध्यात्मिक तत्वज्ञानाचा संगम असलेली साधना त्या शिकवतात। उत्तराखंडातील द्वारहाट, कुकुचिना आणि नाशिकमधील रुद्रधाम येथे त्यांची आध्यात्मिक केंद्रे आहेत। फकीरियत हा चित्रपट निखळ आध्यात्मिक अनुभव देणारा असून साधकाच्या आध्यात्मिक प्रवासातील टप्पे, योग्य गुरु मिळवण्याचा मार्ग आणि काशीतील मणिकर्णिका घाटाचे थेट चित्रण प्रेक्षकांना विशेष अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।